नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आपण गेले काही एपिसोड्स बघतोय की आपण वेगवेगळ्या टुरिझममधल्या विषयांवर बोलतोय. आज एक वेगळ्या अशा टुरिझमच्या थीमवर बोलणार आहे. ती थीम म्हणजे वाईन टुरिझम. वाईन टुरिझम म्हटलं की आपल्या डोक्यात कॅलिफोर्नियामधली नापा व्हॅली किंवा इटली येतं, फ्रान्स येतं, तिथले वाईन टूर्स येतात. अनेक पर्यटक जातात युरोपला या सीझनमध्ये, तेव्हा तिथे वाईन टूर्स वगैरे करतात. पण या प्रकारचे वाईन टूर्स किंवा याच प्रकारचं वाईन टुरिझम आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात नाशिक आणि त्याच्या आसपासच्या भागात करता येतं. हे आपल्याला अनेक लोकांना माहीत नसेल सुद्धा, किंवा माहीत असेल तरी त्याचे डिटेल्स फार तुम्हाला माहिती नाही आहेत. तर याकरता आपले आजचे खास गेस्ट आहेत श्री मनोज जगताप. मनोजजी, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. मनोज जगताप यांची टॅगलाईनच द वाईन फ्रेंड अशी आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की ते वाईन टूरचे एक्सपर्ट आहेत, स्वतः नाशिकमध्ये राहतात. आणि तुम्हाला आज या पॉडकास्टच्या थ्रू नाशिकमध्ये वाईन टुरिझम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्यात आपण काय काय बघू शकतो आणि त्याची मजा किती वेगळी आहे हे तुम्हाला आज ते पॉडकास्टच्या थ्रू सांगणार आहेत. तर मनोजजी, आमचा खूप वेगळा विषय आहे पॉडकास्टमधला. आम्ही नॉर्मली टिपिकल डेस्टिनेशनवर बोलतो आणि कसं जायचं, काय जायचं, फ्लाईट कुठल्या आहेत, विजा काय आहे, सगळं बोलतो. तर वाईन टुरिझम हे नाशिकमध्ये आहे, आता बऱ्यापैकी प्रचलित आहे. मला वाटतं बरेच लोक जाऊन पण आले असतील. पण महाराष्ट्र सोडून अजून भारतात कुठे वाईन टुरिझम आहे का मेन महाराष्ट्रातच नाशिकमध्येच आहे? खरं तर वाईन टुरिझम आज तुम्ही जे म्हणतायत खरं हा वेगळा विषय आहे. करेक्ट. वाईनरीसाठी येणारे जे पर्यटक असतात त्यांना काहीतरी वाईनविषयी अभ्यासाला मिळतं, बघायला मिळतं, काहीतरी शिकायला मिळतं. पण आता आपल्याकडे महाराष्ट्रातच नाही, पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आज वाईन टुरिझमची सुरुवात झाली आहे. पण महाराष्ट्रामध्ये नाशिक ही वाईनची राजधानी. ओके. तर आज भारतातल्या 120 वायनरीपैकी 58 वायनरी आज नाशिकमध्ये आहेत. एवढे लायसन्सेस आज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने इश्यू केले आहेत. याच्या व्यतिरिक्त नाशिकमध्येच का, तर नाशिकमध्ये जे नाशिकचं वातावरण आहे, करेक्ट, फेवरेबल क्लायमेट म्हणता येईल, किंवा हवामान जे आहे ते खरोखर सुटेबल आहे द्राक्षासाठी. आणि जे वाईनचे द्राक्ष आहेत ते नाशिकमध्ये आपण ग्रो करतो. 2000 व्हरायटीज ऑल ओव्हर वर्ल्ड द्राक्ष वाईनची उत्पादित होतात. त्याच्यापैकी साधारण 25 ते 30 प्रकारची द्राक्ष आपण भारतामध्ये आणि नाशिकमध्ये ते ग्रो करतो. आणि त्याच्यापासून आपण वाईन बनवतो. तर आज महाराष्ट्रात म्हटलं तर नाशिक ऑफकोर्स इट्स म्हणजे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. नाशिकमध्ये वाईन टुरिझम आहे. याच्या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये चांगलं वाईन टुरिझम चालू आहे. आणि पुणे बारामती या ठिकाणी पण वाईनचं टुरिझम बऱ्यापैकी होतं. ओके. वाटतं नाशिकमध्ये द्राक्ष तशी चांगली बागायती शेती आहे द्राक्षांची, त्यामुळे सुद्धा जास्त वाढलं असेल का? म्हणजे कारण द्राक्षावर मेन कॉम्पोनंट आहे वाईनचा. बरोबर. जी वाईन मिळते ती द्राक्षाची वाईन ही खरी. पण आता कसं आहे, वाईनचे द्राक्ष आणि आपण खातो ती द्राक्ष कम्प्लिटली वेगळी आहेत. आपण जी खातो त्यातनं वाईन बनत नाही, त्याची वाईन बनत नाही. अच्छा, ओके. वाईनचे द्राक्ष हे स्पेसिफिक द्राक्ष आहेत. आणि याची जी सुरुवात आहे, म्हणजे इंडियामध्ये वाईन टुरिझम किंवा वाईन मेकिंग हा प्रकार नव्हता. एक आपली जी ख्रिश्चन कम्युनिटी आहे ते त्यांचं एक हे आहे की ते त्यांच्या प्रोग्राम्समध्ये वाईन सर्व करतात. वाईन त्यांचा प्रसाद म्हणून ते हे करतात. एक्झॅक्टली. ते घरी वाईन बनवतात. बरोबर. पण ही जी प्रोफेशनल वे ऑफ वाईन मेकिंग जी आहे भारतामध्ये कशी आली, तर आपल्या भारतातले काही फार्मर जे आहे, आमच्या नाशिकचे काही शेतकरी मंडळी आहे, ही साधारण 95-96 या पिरियडमध्ये फ्रान्स फिरायला गेले होते. आणि फिरायला गेले, त्याच्याबरोबर त्यांनी असं ठरवलं की आपल्या नाशिकमध्ये नाशिकचं जुनं नाव गुलशनाबाद. तर नाशिकमध्ये फुलांची शेती चांगली होते. याच्या व्यतिरिक्त शेतमालाच्या व्यतिरिक्त गाई म्हशीचा बऱ्यापैकी पालन आहे. मग दुधाचं प्रोडक्शन चांगलं आहे. दुधाचं प्रोडक्शन असल्यामुळे मग दुधापासून काहीतरी बेस्ट आउट ऑफ वेस्ट काय करता येईल, कारण पेरिशेबल प्रोडक्ट आहे, फुलं पण पेरिशेबल आहे. मग याच्यापासून आपल्याला जर वेगळं काहीतरी करायचं तर या सगळ्या फार्मर्सने ठरवलं की आपण
फ्लॉवर्स पासून काहीतरी परफ्यूम मध्ये काहीतरी आपण विचार करू शकतो, किंवा डेअरी प्रोडक्ट्स मध्ये आपण काहीतरी विचार करू शकतो. म्हणून फ्रान्समध्ये गेलो त्या दोन्ही वस्तू आपल्याला बघायला मिळतील. राईट राईट. मग चाललोच आहे तर मग आपण ते पण बघू. मग ते गेल्या तिथे तिथे पाहिलं तर सगळीकडे त्यांना फुलंही कुठे दिसले नाही आणि जनावरही काही एवढे खास दिसले नाही, पण त्यांच्याकडे सगळीकडे द्राक्षाच्या बागाच दिसल्या. मग ते म्हणतात की हे म्हटलं की आम्ही तर द्राक्ष एक्सपोर्ट करतो. युरोपमध्ये आमचे बऱ्यापैकी द्राक्ष एक्सपोर्ट होतात. मग युरोप आमच्याकडून द्राक्ष विकत का घेतं एवढं जर इथे लागवड असल्यावर. मग त्यांनी एक क्युरिओसिटी म्हणून तिथे 1-2 जणांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही हे द्राक्ष खात नाही. तुम्ही करता काय? तर म्हणे आम्ही याची वाईन बनवतो. अरे बापरे. मग हे यांनी ते एक जस्ट उत्सुकता म्हणून गेले वाईन कशी बनते हे सगळं बघायला. तर मग ते तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हे द्राक्षच वेगळे आहेत. अच्छा. आपण द्राक्ष पिकवतो त्याच्या व्यतिरिक्त हे वेगळे द्राक्ष आहेत. द्राक्षाचा मनी छोटा आहे, त्याच्यामध्ये 2-3 बिया आहेत. ते स्किन जे आहे थोडंसं हार्ड आहे. आपण जे द्राक्ष खातो त्याचं स्किन जेवढं सॉफ्ट तेवढं चांगलं, तेवढं ते एक्सपोर्ट क्वालिटी राहतं. असं म्हणून त्यांनी तो वाईन बघितली. मग ते तिथे गेले परफ्यूम आणि चीज मेकिंग किंवा डेअरी प्रोडक्टसाठी, आणि रिटर्न येताना ते वाईन शिकून परत आले. असं हे वाईनच्या रूपाने त्याचं चीज झालंय. क्या बात. चीज बघायला गेले, ते वाईनच्या रूपाने चीज. अच्छा. तिथे कळलं की ऍक्च्युली वाईन हा किती मोठा आणि द्राक्षांना वाईन म्हणतं हे पण तिथे मला. मग ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून काही काड्या, द्राक्षाच्या ज्या काड्या आहेत ते इकडे घेऊन आले, आणि इकडे जी ट्रेडिशनल पद्धत जी होती द्राक्ष उगवायची, काडी लावून तिला तिचं संगोपन करायचं, वाढवायचं, आणि त्याच्यापासून मग द्राक्षाचे वेल तयार होतील आणि मग त्याची 2-3 वर्षापासून त्याचे द्राक्ष चालू होतात. मग ते आमच्याकडे जे शेतकरी गेले त्यांनी सगळ्यांनी ते आणलं, बघितलं. मग त्यांनी ते लागवड केली. त्याचे साधारण 20-25 जे काही त्यांचे झाडं तयार झाले असतील, त्या झाडाला दुसऱ्या वर्षी द्राक्ष आले. बरोबर. आपलं क्लायमेट त्याला सूट झालं. आणि आणताना सुरुवातीला त्यांनी शेनिन ब्लॉ नावाची जी व्हाईट वाईनची व्हरायटी आहे, हिरवी द्राक्ष, त्याचं त्यांनी कटिंग आणलेलं होतं. ते त्यांनी इथे लागवलं, त्याचे द्राक्ष आले. आता या द्राक्षाचं करायचं काय? मग एक आमच्याकडे सिनियर वाईन मेकर आमच्या नाशिकमध्ये होऊन गेले, ते शर्मा साहेब म्हणून. ते एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते प्रोफेसर होते. त्यांची माहिती कोणाला तरी मिळाली की हे घरी वाईन बनवतात. अच्छा. ते द्राक्ष त्यांच्याकडे दिले आणि त्यांच्याकडून ती वाईन बनवून घेतली. आणि ती खरोखर त्यांनी जी तिकडे टेस्ट केली होती त्याच्या रिलेटिव्ह, म्हणजे त्याच्या तोडीसतोड झाली ती. म्हणजे यांचं हे समाधान झालं की आपण आणलेल्या काडीचं द्राक्षाचं रूपांतर वाईनमध्ये व्यवस्थित होतंय. आणि सेम टाइम आपली जी भारतातली सगळ्यात सुप्रसिद्ध वाईन जी आहे सुला वाईन्स, त्याचे जे ओनर आहेत राजीव सामंत, हे स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट. ते US मध्ये होते, कॅलिफोर्नियामध्ये होते. आणि त्यांचं स्वप्न होतं की भारतामध्ये आपण जर वाईन बनवली तर, कारण त्यांची ऑलरेडी शेती होती नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये गंगापूर डॅमच्या शेजारी त्यांची जमीन होती वडिलांची. तिथे त्यांची आंब्याची बाग होती. त्या आंब्याच्या बागेच्या ठिकाणी त्यांनी ठरवलं होतं की आपण इथे वाईन बनवायची. मग त्यांनी कॅलिफोर्नियाहून त्यांचे जे कन्सल्टंट आहे केरी डेम्स्की म्हणून, त्यांना ते घेऊन आले. त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांनी केरीला विचारलं की असं मला इथे माझं स्वप्न इथे वाईन बनवायचं. केरीने सांगितलं की दिस विल बी नथिंग लेस दॅन कॅलिफोर्निया. खूप चांगली जागा आहे, लेकच्या शेजारी आहे, सिनिक ब्युटी आहे, सगळं आहे. असं म्हणून त्यांनी त्यांना कन्सल्ट केलं आणि त्यांनी ती वायनरी चालू केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी जे काही द्राक्ष आले ते द्राक्ष सुलामध्ये कंझ्युम झाले. राईट. आणि सुलानी पण त्या वर्षी द्राक्ष म्हणजे काही रोपं इम्पोर्ट केले त्यांनी, हे केले. असं ते आमची सुरुवात झाली. ही 2001 मध्ये आमची पहिली बॉटल सुलानी बाहेर काढली. अच्छा. आता जेमतेम 22-23 वर्ष होते. खूप यंग इंडस्ट्री आमची. आणि अजून महत्वाचं असं आहे की त्याच पिरियडमध्ये इतर बँगलोरमध्ये एक वायनरी ऑलरेडी चालू होती, किंवा तुमच्या पुण्यामध्ये शातो इंडेज म्हणून एक वायनरी होती.
चौगुल्यांची, ती एक चालू होती. असं ते एक सगळं जुळून आलं आणि ते झालं. मग त्या पिरियडमध्ये ही जे शेतकरी गेलेले होते यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून एक हे प्रपोजल मांडलं की बुवा आम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्हाला काय देता येईल. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक पॉलिसी तयार केली. दॅट वॉज ग्रेप प्रोसेसिंग पॉलिसी. महाराष्ट्र ग्रेप प्रोसेसिंग पॉलिसी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढचे 10 वर्ष तुम्ही जी काही वाईन बनवाल तर महाराष्ट्रात उगवलेल्या द्राक्षापासून महाराष्ट्रात जर तुम्ही वाईन बनवली तर त्याच्यावरती एक्साईज ड्युटी राहणार नाही. असं ते एक्साईज हॉलिडे म्हणून त्याला डिक्लेअर केलं आणि ती हे झाली. मग सगळ्या शेतकऱ्यांना अजून एक प्रोत्साहन मिळालं की आपण आपल्या शेतामध्ये आपण वायनरी टाकू शकतो. नक्कीच. मग ही प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये वायनरी टाकली आणि तिथून ही नाशिकमध्ये किंवा इंडियामध्ये वाईनची खरी सुरुवात झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला वाटतं गेल्या काही वर्षामध्ये ही सुरुवात छोटी होती, नो डाऊट, पण आता ती इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे आणि काही हजारो करोडची इंडस्ट्री असेल माझ्यामध्ये आता. आणि मला वाटतं आता सुद्धा आपल्याकडे वाईन कल्चर म्हणजे वाईन पिण्याचं कल्चर बऱ्यापैकी आता प्रचलित झालंय. म्हणजे अगदी युरोप लेवलचं नसेल पण बरोबर तरी झालंय बऱ्यापैकी. हो, आपल्याकडे आता तुम्ही जर कधी कुठे रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलात तर तुम्ही एक फॅमिली याच्या आधी तुम्हाला बियर आणि विस्की घेऊन बसलेले दिसायचे, तर आता बऱ्यापैकी तुम्हाला फॅमिली सोबत असेल तर तुम्हाला प्रत्येक टेबलवरती वाईन ग्लास तरी दिसतो. नक्कीच. दिस इज द एक्झाम्पल ऑफ वाईन कल्चर. खरं वाईन कल्चर डेव्हलप झालंय. आणि आमच्या नाशिकमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की नाशिक खरं प्रसिद्ध आहे ते मंदिर आणि देवस्थानासाठी. तर नाशिकमध्ये येणारा जे काही पर्यटक आहे तो पर्यटक नाशिकमध्ये आला की तो सगळे मंदिरं व्हिजिट करतो. मग आमच्याकडे आता त्र्यंबकेश्वर झालं, सप्तशृंगी झालं, रामकुंड झालं, कुंभमेळा होतो. मग ह्या ठिकाणी आलेला जो पर्यटक आहे तर महिला ठीक आहे त्यांच्या त्या देवधर्माच्या याच्यामध्ये असं, मग पुरुषांसाठी पण आमच्याकडे वाईन आहे. तर दिस इज वाईन अँड डिवाईन. इट्स अ वाईन अँड डिवाईन सिटी. कॉम्बिनेशन ऑफ वाईन अँड डिवाईन. ग्रेट ग्रेट. पण आता हे वाईन टुरिझम हे ह्याच्यात आपण काय काय करतो? म्हणजे नुसतं वायनरी व्हिजिट असेल किंवा त्या वायनरीमध्ये गेल्यावर काय बघतो आपण आणि हे इंटरेस्टिंग कसं होऊ शकतं? काय ह्याच्यात इन्क्लुडेड? अच्छा, आता माझ्याकडे येणारे जे पर्यटक असतात ते आता वैयक्तिक मी जे केटर करतो ते माझ्याकडे सगळे इंटरनॅशनल व्हिजिटर्स आतापर्यंत मी केटर केलेत ते 3,500च्या वर इंटरनॅशनल व्हिजिटर्स मी नाशिकमध्ये फक्त वाईनसाठी केटर केलेत. तर मला एकच सांगायचं की आपला मराठी माणूस किंवा मराठी पर्यटक जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी पर्यटनासाठी जातात, बरंच काही बघतात, मंदिरं बघतात, थंड हवेच्या ठिकाणी जातात, समुद्रकिनारी जातात. त्यांनी हे सुद्धा एक एक्सप्लोअर करून बघावं. त्यांच्या लहान मुलांना जरी सोबत आणलं तरी ते त्यांच्यासाठी फायदेशीर राहील. कारण दिस इज अ फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री. एक वेगळं आहे. म्हणून आम्ही त्याला एक बचपन से पचपन तक सगळ्यांसाठी हे टुरिझम आहे. ऑफकोर्स आम्ही लहान मुलांना 18 आणि 21च्या वरतीच असेल तरच आम्ही वाईन टेस्टिंग देतो, अदरवाईज त्यांना प्रोसेस पूर्ण बघायला मिळते. आणि मी एक ऑब्झर्व केलंय की जेव्हा आम्ही टूर देत असतो किंवा जेव्हा आम्ही वाईनची माहिती देत असतो तेव्हा आम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारत असेल तर लहान मुलं. तर हे दिस इज रिअली एक्झाम्पल. तुम्ही म्हणत असं फ्रूट प्रोसेसिंग याच्यात काय असं आपण अल्कोहोल निर्मिती करत नाही. हां, आणि याच्या व्यतिरिक्त आता असं झालंय की आमच्याकडे नाशिकमध्ये वाईन पार्क आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2 वाईन पार्क डिक्लेअर केले. एक सांगलीमध्ये केलाय, पलूसमध्ये, आणि एक नाशिकमध्ये गोदावरी वाईन पार्क जो आहे तो विंचूर वाईन पार्कमध्ये केलाय. तर त्या ठिकाणी आमचा एक मित्र आहे विक्रांत होळकर म्हणून, त्यांनी स्वतःनी एक वाईन इन्फॉर्मेशन सेंटर चालू केलं आहे. त्या वाईन इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये त्यांनी भारतात जेवढ्या प्रकारच्या वाईन तयार होतात त्या सगळ्या अंडर वन रूफ तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये विकत मिळतील. ती वायनरी भारतात कुठल्याही कोपऱ्यात असो, महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात असो, त्या फॅक्टरीत ज्या किमतीत विकत मिळत असेल त्या किमतीत तुम्हाला ती वाईन आमच्या नाशिकमध्ये विंचूर वाईन पार्कमध्ये त्या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये मिळते. आणि त्या ठिकाणी
त्यांनी काय केलंय की एक 10-15 टेंट्स लावलेत. ओके. तिथे एक वाईन पर्यटन स्थळ त्यांनी तयार केलं. त्या वाईन पर्यटन स्थळामध्ये त्यांनी टेंट्समध्ये तुमची राहण्याची सोय, 2 दिवस तुम्ही तुमचं लंच, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं तुमचं तिथे ते अरेंज करतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ती सगळी वायनरीची माहिती देतो. ग्रेप टू ग्लास एक सेशन घेतो. क्या बात आहे. तो ऑडिओ व्हिज्युअल सेशन असतो, त्याच्यामध्ये वाईन कशी बनते हे तुम्हाला पडद्यावरती सगळं दाखवतो आणि वाईनबद्दल, वाईनची पूर्ण माहिती देतो. अल्कोहोलिक इतर बेवरेजेस आणि वाईनमध्ये काय फरक आहे हे सगळं समजावून सांगतो. आणि हे करता करता आता त्यांच्याकडे असं झालंय की भारतात जेवढे हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आहेत, कॉलेजेस आहेत, सगळ्या कॉलेजेसचे त्यांच्याकडे टूर्स येतात आणि त्यांच्याकडे बुकिंग घेतात. आणि त्यांचे जवळजवळ 40-40, 50-50 मुलं ॲट ए टाइम तिथे राहतात. डॉर्मेटरी त्यांनी बनवल्या आहेत, तिथे टेंट्समध्ये राहता येतं, बोनफायर करतात. रात्री बोनफायर करता करता मुलांना सांगितलं जातं की तुमचं काही इन्स्ट्रुमेंटल, तुम्ही जर इन्स्ट्रुमेंट प्ले करत असाल ते सोबत आणा. यू कॅन एन्जॉय, यू कॅन एक्सप्लोर युअर सेल्फ. असं एक तुमचं एक तो थीम एक तयार होतो. आणि ते करता करता तुम्हाला सगळ्या वायनरीमध्ये फिरवून तुमची वाईन टेस्टिंग केलं जातं. त्याच्याबरोबर एक मायक्रोब्रुवरी आहे नाशिकमध्ये, ते मायक्रोब्रुवरीमध्ये नेतात की तुमचे म्हणजे ह्या म्हणजे बिअर कशी तयार होते, बिअरचे प्रकार काय काय असतात, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवून एक वाईन टूर पूर्ण होते. वाईन टूर पूर्ण झाल्यानंतर आजूबाजूला आमच्याकडे पैठणीचं एक क्लस्टर आहे. नाशिकची पैठणी प्रसिद्ध आहे येवल्याची. त्याच्या व्यतिरिक्त सिन्नरला गारगोटी मिनरल म्युझियम आहे. नंतर आमचं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड जे HAL आहे, जिथे फायटर प्लेन्स तयार होतात, त्याचं एक म्युझियम आहे. आर्टिलरी सेंटरचं स्वतःचं एक म्युझियम आहे. या सगळे म्युझियम्स आम्ही तिथे त्यांना, हे सगळं झालं की त्यांना ठरवतं की तुम्हाला काय बघायचं ते बघू शकता. नाशिकचा कांदा प्रसिद्ध आहे, प्रश्नच नाही, तर कांद्याचं मार्केट दाखवतो. हे सगळं म्हणजे त्यांना एक अंडर वन रूफ, अंडर वन टूर सगळं त्यांना बघायला मिळतं. नाशिकमध्ये बरंच काही बघायला आहे. राईट. मग वाईन टुरिझम या कन्सेप्टमध्ये वायनरीची टूर येते, तिथे वाईन कशी बनतात हे दाखवतात, बरोबर. पण आपण जे नॉर्मली कुठल्या, मला वाटतं फोटोजमध्ये किंवा पिक्चरमध्ये वर बघतो की वायनरीमध्ये ते लोक एका मोठ्या बॅरेलमध्ये द्राक्ष ठेवलेली असतात, लोक पायाने तोडवतात वगैरे, हे कितपत खरं आहे, असं घडतं आणि कितपत खरं आहे आणि होतं का? नाही, हे खरं आहे. मशिनरीज आत्ता तयार झाल्या. अच्छा. पूर्वी मशिनरी नव्हत्या. बर. जे काही होतं ते तुम्हाला हातानेच सगळं करावं लागायचं. द्राक्ष हाताने खोडली जातात झाडावरनं. ते हार्वेस्टिंग तुमचं झाडावरून झालं की ते द्राक्ष तुम्हाला काही हाताने ते तुम्हाला प्रेस करणं शक्य नसतं. बरोबर. मग त्या काळामध्ये काय होतं की एक मोठा व्हॅट असतो, त्या व्हॅटमध्ये ते द्राक्ष टाकले जातात आणि तुम्हाला प्रॉपर एक जी कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरती स्टॉम्पिंग करणारी, ते प्रॉपर स्टराईल लेग्सनी, ते स्टराईल पायानी ते मध्ये जाणार आणि त्याच्यावरती ते द्राक्ष तुडवणार. द्राक्ष तुडवणार म्हणजे आपल्याला थोडक्यात त्यांचा रस काढायचा आहे किंवा त्याला प्रेस करायचं. बरोबर. आता रस काढला की त्या रसाचं मग फर्मेंटेशन होऊन त्याची वाईन तयार होणार. तर पूर्वी मशिनरी नसल्यामुळे हे प्रकार करायचे. आता आपल्याकडे हे सगळ्या मशिनरी आल्यामुळे सगळं मशिनरीमध्ये काम होतं. पण हे जे स्टॉम्पिंगचा जो प्रकार आहे, आजकाल वायनरीमध्ये जेव्हा द्राक्षाचं हार्वेस्टिंग चालतं, साधारण डिसेंबर ते एप्रिलपर्यंत आमचं हार्वेस्टिंग चालतं. तर ह्या पिरियडमध्ये आमच्याकडे द्राक्ष असतात मार्केटमध्ये. आम्ही ते द्राक्ष विकत आणून तिथे स्टॉम्पिंगचा एक अनुभव देतो लोकांना. अच्छा. तो एक वेगळा अनुभव असतो. दिस इज नॉट फॉर मेकिंग वाईन, हे वाईन याची बनत नाही, हे सगळं फेकलं जातं. पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो की एक आनंद असतो तो एक. राईट. की त्या द्राक्षावर तुडवल्यानंतर थोडेसे एक काळ्या द्राक्षांचे जे रेड जो त्याचा चोथा जो असतो, लाल चोथा, त्याच्याने पाय लाल होणं वगैरे, हा प्रकार तो एक वेगळा अनुभव असतो. त्या महिला या प्रकार खूप अनुभवतात. आणि आजकाल सोशल मीडियामुळे काय झालंय, तो खूप एक त्याची हाईप झाली. एक्झॅक्टली. इंस्टाग्राममुळे आजकाल सगळ्यांना वाटतं की आपण, पण लोक करू शकतो आपण कोणी फक्त ह्या पिरियडमध्ये, डिसेंबर पर्टिक्युलर डिसेंबर ते एप्रिल, थ्रूआउट द इयर नाही. थ्रूआउट द इयर ऑफकोर्स द्राक्ष नसतात ना तेव्हा. फक्त हे चार्जेबल असतं, कारण ती वाईन द्राक्ष आणायला लागतं वेगळे आपल्याला, चार्जेस असतात, ट्रान्सपोर्टेशन असतं. करेक्ट. आणि सर्व्हिस द्यायला कोणीतरी तुमच्यासाठी अनुभवी माणूस असतो, तुम्हाला सगळं सांगतो. बरोबर. पण मजा एलिमेंट सोडलं तर मला वाटतं द्राक्ष वाया घालवण्यासारखं पण थोडंसं, आय डोंट नो, म्हणजे मजा एलिमेंट ठीक आहे, पण
ऍक्च्युली ते द्राक्ष जे आपण मागवतो ते आणतो ते खरखर मार्केटमध्ये जो चांगला माल गेल्यानंतर जे उरलेले द्राक्ष असतात ते आपण आणतो. दिस इज नॉट फॉर ऍक्च्युली फॉर इटिंग ऑर एनिथिंग. ते वापरलेलं मेन वापर झालेला नंतर जो उरलेला माल असतो तो आपण ते त्याला मनी आपण मनी म्हणतो. ते मनी फक्त जे नॉर्मली विकले जाणार नाही ते. ओके ओके फाईन फाईन फाईन. याच अनुषंगाने पुढचा असा एक प्रश्न आपोआपच येतो की वाईन, मी पहिलं म्हणलं वाईन म्हटलं की आपल्याला फ्रान्स, इटली, नापा व्हॅली हे वेल नोन, शॅम्पेन हे वेल नोन ठिकाणं म्हणजे जिथे वाईन खूप फेमस आहे जगभर. तर ह्यांच्या समोर आपले नाशिकच्या वाईन कितपत चांगले आहेत किंवा कसे कॉम्पीट करतात या फॉरेन ब्रँडशी किंवा फॉरेन वाईनशी? माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. जगातली एक नंबरची शॅम्पेन मोहिते शांदोनचे वाईन मेकर्स, काही फार्मर्स, मी त्यांना वाईन टूर देत होतो. आणि एका पर्टिक्युलर वाईनरीमध्ये मी जेव्हा त्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी ते वाईन बघितल्या, टेस्ट केल्यानंतर एक शॅम्पेन बनवणारा वाईन मेकर आमची स्पार्कलिंग वाईन म्हणजे स्पार्कलिंग वाईन आणि शॅम्पेन ही एकच. ओके. पण ती शॅम्पेन रिजन, फ्रान्सच्या शॅम्पेन रिजनमध्ये जर बनली तरच तिला शॅम्पेन म्हणता येईल. ओके ओके. त्यांचा तो GI टॅग आहे. स्पार्कलिंग वाईन हा प्रकार आहे. स्पार्कलिंग वाईन हा प्रकार आहे. तिथे बनते म्हणून ती शॅम्पेन. ओके. जगात कुठेही बनली तर ती स्पार्कलिंग वाईन. ओके. पण प्रकार एकच, सेम पद्धत. आमच्याकडची स्पार्कलिंग वाईन एक शॅम्पेन मेकर जेव्हा टेस्ट करतो त्याचा स्वतःचा अनुभव, त्याच्या तोंडून बोललेला अनुभव माझ्याबरोबर, तो म्हणे दिस इज अनबिलिव्हेबल. अच्छा. that India can make such a good sparkling wine. If this wine is taken to Europe and kept for a blind tasting, nobody will tell that this has come from an Asian country. हे त्याचं वाक्य होतं. आणि याच्या व्यतिरिक्त तर बरेच अनुभव मला आलेले आहेत की जेव्हा आम्ही वायनरीमध्ये फिरत असतो, बागांमध्ये फिरत असतो, तर ते खरखर ॲप्रिशिएट करतात की तुमच्याकडे या चांगल्या वाईन होतात. त्याचं एकच रिझन आहे की सूर्यप्रकाश, राईट, सनशाईन. आम्ही सूर्यप्रकाशासाठी आम्ही स्ट्रगल करतो. तुमच्याकडे रेडीमेड सूर्यप्रकाश आहे आणि म्हणून तुमच्या वाईन एवढ्या चांगल्या होतात. तुम्हाला अल्कोहोल का मिळतं तर तुमची शुगर वाढते, शुगर चांगली वाढते म्हणून तुम्हाला अल्कोहोल चांगलं मिळतं. तर आपल्या वाईन त्यांच्या तोडीस तोड आहेत. ओके ओके. एवढंच की त्यांच्याकडे जे क्लायमेटिक कंडिशन्स आहेत, गारवा जो आहे तो आपल्याकडे निर्माण करावा लागतो. त्यांच्याकडे तुम्ही जर त्यांच्या बागामध्ये टँक उभ्या असतात, बरोबर, त्यांना काही खोली पाहिजे किंवा टँक हॉल पाहिजे असं काही नाही. त्यांच्या बागेत सुद्धा टँक ठेवली तरी वाईन तिथं तयार होते. आपल्याकडे ते ॲटमॉस्फिअर तयार करावं लागतं. तो कूलिंग हा एक मोठा फॅक्टर आहे. कूलिंग हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आपल्याकडे नॅचरली होत नाही. आपल्याकडे कूलिंग स्टेशन तुमचं कंटिन्यू चालू असतं. कूलर चालू असतात, थंड पाणी टँकच्या अवतीभोवती फिरत असतं म्हणून ती वाईन थंड ठेवावी लागते. आणि त्याच्यामुळे तो आपली थोडीशी एवढीच की आपली किंमत जास्त म्हणजे किंमत वाढते आपली त्याच्यामुळे. ओके. बाकी आपण तोडीस तोड आहोत मार्केटमध्ये. त्यांच्या बरोबरीने तर नाही, पण त्यांना आपण म्हणजे कॉम्पीट करू शकतो. आणि आपण ऑलरेडी फ्रान्स, इटली, जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया, जपान एवढ्या ठिकाणी आपले वाईन ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या एक्सपोर्ट होतात, आपण एक्सपोर्ट करतो. ओके. हो. तिकडे मागणी चांगली आहे वाईनला. आपल्याकडे ज्या काही वाईन आपण उत्पादित करतो त्याच्यापैकी 10% आपण एक्सपोर्ट पण करतो. अच्छा. हो. पण 90% इथे खपतात आपल्याकडे? हो, खपतात. हो हो. ओके, गुड. इंडियामध्ये वाईन कल्चर चांगलं वाढत चाललंय आणि बऱ्यापैकी म्हणूनच एक्सपोर्टची एवढी गरज पडत नसेल की इथे तर खपतंय भारतामध्ये. आणि इंडियन वाईन्स इंडियन रेस्टॉरंट्समध्ये, बाहेर फॉरेनमध्ये गेलं की इंडियन रेस्टॉरंटमध्ये इंडियन वाईन्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि मी ते एक्सपिरियन्स केलं, मी बघितलंय. ओके ओके ओके. नाशिकमध्ये शॅम्पेनची थोडी स्टोर स्पार्कलिंग वाईन कुठलाही ब्रँड असो ती मिळू शकते. आमच्याकडे स्पार्कलिंग वाईन बनवणाऱ्या जवळजवळ 8 कंपन्या आहेत. बरं. ट्रेडिशनल पद्धतीने बनवणारी काही कंपन्या आहेत आणि काही दुसऱ्या प्रकारे पण 2-3 प्रकार असतात स्पार्कलिंग वाईन बनवतात. सगळ्या प्रकारे बनवतात. आमच्या 7-8 कंपन्या स्पार्कलिंग वाईन बनवतात. बरं. मागताना जर आपल्याला शॅम्पेन जर मागताना स्पार्कलिंग वाईन मागायचं, स्पार्कलिंग वाईन मागायचं. ट्रेडिशनल त्याच्यावर लिहिले, ते बॉटलवरच लिहिलेलं आहे ट्रेडिशनल मेथड म्हणून. ओके ओके. पुढे आपण असं जाऊ की वाईन म्हटलं की खूप वेळा ते रेड वाईन, व्हाईट वाईन
हे बरं लोकांना त्यातला फरक माहित नसतो. तर एक्झॅक्टली काय फरक आहे दोघांमध्ये? वाईनमध्ये तसे बघितले तर 5-6 प्रकार आहेत. अच्छा. एक तर सगळ्यात महत्वाची रेड वाईन. ओके. रेड वाईन ही तयार होते काळ्या द्राक्षापासून. अच्छा. काळी जी द्राक्ष असतात, काळ्या द्राक्षांना तुम्ही त्याचं प्रेस करतात. जसे आता मी तुम्हाला सांगितलं की स्टॉम्पिंग करतात, सेम थिंग आपण त्यांना काय करतो, ते द्राक्षांना डिस्टेमिंग करतो. डिस्टेमिंग एक डिस्टेमर मशीन असतं. त्याच्यामध्ये डिस्टेमिंग म्हणजे एक सेल्फ एक्सप्लेनेटरी की स्टेम आणि मनी वेगळे होतात. तर डिस्टेमिंग करतो म्हणजे ग्रेप्सला स्टेम पासून वेगळं करणं. डिस्टेमिंग करतो. डिस्टेमिंग केलं की द्राक्ष आपण 2 बोटात जशी दाबतो तसं मशीनमधून जेंटली प्रेस होतात आणि खाली येतात. तर त्याचा स्किन, सीड, पल्प आणि ज्यूस हे सगळं टाकीमध्ये पाठवलं जातं. त्याच्यामध्ये ईस्ट टाकून त्याचं फर्मेंटेशन स्टार्ट होतं. त्याचं फर्मेंटेशन साधारण 8 ते 10 दिवस त्याचं फर्मेंटेशन चालतं. फर्मेंटेशन झालं की तो 10 दिवसामध्ये काय होतं की तो जो आपण द्राक्ष जो प्रेस केला, काळा द्राक्ष प्रेस केला की त्याच्यातून येणारा जो रस असतो, द्रव असतो, तो कलरलेस असतो. तो पाण्यासारखा नितळ असतो. अच्छा. तो जेव्हा 8 ते 10 दिवस जेव्हा तो त्या टँकमध्ये राहतो, त्याला हलवलं जातं, तर त्या स्किनमधून तो कलर त्याच्यामध्ये, पिगमेंट्स त्याच्यामध्ये येतात आणि तो हळूहळू तो कलरलेस ज्यूस गडद लाल होतात 10 दिवसामध्ये. ओके. तर तो जो ज्यूस आहे तो मग तो पूर्ण चौथा प्रेस होतो. प्रेस झाल्यानंतर त्याची तो जो ज्यूस आहे, अर्धवट तयार झालेली वाईन असते ती, राईट, तो जो चौथा काढून फेकला जातो तो परत विनयार्डमध्ये त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. पण त्याचा जो ज्यूस आहे तो सगळा परत फर्मेंटेशन जातो, त्याचं रिफर्मेंटेशन होतं. त्या रिफर्मेंटेशन साधारण पुढचे 15 दिवस परत चालतं आणि मग त्याची ती रेड वाईन तयार होते. एक वाईनची बाटली बनायला मिनिमम 1 महिना लागतो. रेड वाईनची बाटली द्राक्ष तोडल्यापासून 1 महिना जातो पुढे रेड वाईनसाठी. अच्छा. हिरवी द्राक्ष जी असतात, हिरवी द्राक्ष प्रेस करतात. प्रेस केल्यानंतर एक मशीन असतं न्यूमॅटिक प्रेस. त्या न्यूमॅटिक प्रेसमध्ये ती द्राक्ष प्रेस होतात. प्रेस झाल्यानंतर त्याचा जो ज्यूस आहे, त्या प्रेस झालेला ज्यूस बाहेर येतो आणि तो टँकमध्ये फर्मेंटेशनला जातो. अच्छा. मग त्याच्यात ईस्ट टाकलं की त्याची व्हाईट वाईन तयार होतो. तो कलरलेस ज्यूस फक्त फर्मेंटेशनला जातो. ओके. तिसरी वाईन असते ती रोझे वाईन. रोझे वाईन म्हणजे त्याच्यामध्ये गुलाबाची किंवा गुलाबाच्या फळाची कुठलाही संबंध नसतो. हे जे काळी द्राक्ष प्रेस केलेले असतात त्याला रात्रभर जर कधी तुम्ही स्किन बरोबर ठेवलं की तो त्या स्किन मधून थोडासा लाल रंग त्याच्यामध्ये येतो आणि तो कलरलेस ज्यूस पिंक तयार होतो, गुलाबी तयार होतो, म्हणून ती गुलाबी वाईन. ओके. मग हे प्रोसेस थोडी कट शॉर्ट करून लवकर बाजूला करतात. रात्रभरातच जेवढं होईल तेवढं लगेच हे प्रेस करून त्याचा जो कलर पिंक झालेला ज्यूस असतो तो तुम्ही त्याला फर्दर फर्मेंटेशन देतात. ती रेड वाईन होण्याच्या आधी जो पिंक कलर झालेला आहे तेव्हा 3 व्हरायटी. चौथी व्हरायटी आहे तुमची डेझर्ट वाईन. आता डेझर्ट वाईन म्हणजे काय की गोड वाईन असते ती, म्हणजे गोडीला खूप जास्त गोड असते. नॉर्मली ज्या व्हाईट वाईन, रेड वाईन आपण ज्या बघितल्या त्या ड्राय वाईन असतात. त्याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज हार्डली 1-1.5% असतो फार तर फार. पण याच्यामध्ये 25-30% तुमची शुगर रिटेन असते. ड्राय आणि वेट म्हणजे काय असतं? ड्राय काय असतं? ड्राय म्हणजे शुगरचं पर्सेंटेज कमीत कमी, जेवढं कमी तेवढी ड्राय. म्हणजे 0% शुगर म्हणजे ड्राय वाईन. म्हणजे कम्पेअर्ड टू अदर अल्कोहोलिक ड्रिंक ते शुगर बऱ्यापैकी जास्त असतं. हो. त्यामुळे या व्हाईट आणि रेड वाईन मध्ये खूप कमी असतं. अगदी 0% म्हणजे 0 ग्रॅम्स पर लिटर. अच्छा. 5 to 10 ग्रॅम्स पर लिटर, 25 ग्रॅम्स पर लिटर. 25 ग्रॅम्स पर लिटर म्हणजे दॅट कम्स इन टू डेझर्ट वाईन. डेझर्ट वाईन जी आहे ती तुम्ही जेवणानंतर स्वीट्स बरोबर एन्जॉय करा, थोड्या प्रमाणात एन्जॉय करा. आणि ती जी डेझर्ट वाईन आहे ती तयार होताना तुम्हाला द्राक्ष जे आहेत ते मुळात झाडावरच त्याचे मनुके होऊ द्यावे लागतात. झाडावरच मनुके होऊ द्यावे लागतात. मग तो जो सुकायला पाहिजे, म्हणजे सुरकुत्या आल्या पाहिजे त्याला. मग तो सुरकुतलेला द्राक्ष तुम्ही जेव्हा प्रेस करता तर तुम्हाला एका बेरीमधून हार्डली 1 थेंब मिळेल. पण तो कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची वाईन जास्त गोड मिळते. म्हणून ती थोडीशी महाग असते डेझर्ट वाईन. आणि चौथी वाईन म्हणजे शेवटची त्याच्यानंतर जी असते ती शॅम्पेन, त्याची स्पार्कलिंग वाईन. स्पार्कलिंग वाईन काय आहे? तर स्पार्कलिंग वाईन तुमची व्हाईट वाईन किंवा रेड वाईन जी तयार झालेल्या स्पार्कलिंग रेड वाईन, व्हाईट वाईन किंवा रोझेला तुम्ही त्याच्यामध्ये ती वाईन तुम्ही बॉटलमध्ये भरतात. बॉटलमध्ये भरून तिच्यामध्ये परत ईस्ट
थोडंसं टाकून ओके. तिचं बॉटलमध्ये फर्मेंटेशन होतं आणि ते फर्मेंटेशन होत असताना जो कार्बन डायऑक्साईड जनरेट होतो तो सेल्फ जनरेटेड कार्बन डायऑक्साईड बॉटलमध्ये ट्रॅप होतो आणि म्हणून आपण जेव्हा स्पार्कलिंग वाईन किंवा शॅम्पेन ओपन करतो तर मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. ते जे आपण पिक्चर बघतो वगैरे. अच्छा. क्रिकेट मॅच इंडिया जिंकल्यानंतर जी शॅम्पेन उडवतात तर दॅट इज शॅम्पेन, दॅट इज स्पार्कलिंग वाईन. वाईनच फक्त थोडं ऍडिशनल फर्मेंटेशन तिला तयार व्हायला वर्ष लागतं. अच्छा. हा, वर्ष दीड वर्षात ती तयार होते म्हणून ती एवढी महाग असते. म्हणून महाग असते स्पार्कलिंग वाईन. अच्छा. अशा वाईनचे प्रकार. यातले आपल्याकडे मॅक्झिमम कुठले खपतात, मॅक्झिमम बनतात कुठलं आपल्याकडे? आपल्याकडे सगळ्या बनतात पण जास्त खप जो आहे तो आपल्याकडे रेड वाईनचा आहे. कारण रेड वाईनमध्ये म्हणजे एक रेझर्वेट्रॉल म्हणून एक अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यानी हृदयाचा कोणाला त्रास असेल तर त्याला तो बेनिफिट असतो त्याचा. म्हणजे ऑफकोर्स प्रमाणात घेणं. मी त्याकडे येणार होतो की एक असा ट्रेंड आजकाल खूप कॉमन झालाय की वाईन कल्चर वाढल्यापासून की अल्कोहोलिक ड्रिंक्स हार्ड ड्रिंक्स काय विस्की, वोडका, जिन वगैरे, बियर हे पिण्यापेक्षा वाईन पिणं इज मोर हेल्दियर असं काही? येस, इट इज हेल्दियर पण प्रमाणात कन्झम्पशन खूप गरजेचं आहे. अदरवाईज त्याचे साईड इफेक्ट्स पण होतात, बरेच त्रास होऊ शकतो. म्हणून जो कोणी फर्स्ट थिंग आम्ही प्रमोट करतो की डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ते तर आहे. डोंट ड्रिंक वाईल ड्रायव्हिंग. ओके. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्ही रेस्पॉन्सिबल ड्रिंकिंग करा, हे महत्वाचं. बरोबर. आपल्याकडे जे बसले आणि एक बाटली संपली वगैरे असे बरेच लोक आहेत की मग ते मी पूर्ण बाटली रिचवली तरी मला काही झालं, ते काही अर्थ नाही त्याला. यू हॅव टू ड्रिंक इट लाईक अ मेडिसिन. राईट. इट इज अ पार्ट ऑफ युअर फूड. म्हणजे वाईन हे तुमचं खाद्यपदार्थात, म्हणजे युरोपमध्ये तुम्ही गेले की ते तुम्हाला जेवताना वाईनच पितात का? आपल्याकडे आपण ताक पितो जेवताना. आपल्या क्लायमेटिक कंडिशन्सला आपल्याला ताक सुटेबल आहे, त्यांच्याकडे वाईन सुटेबल आहे कारण त्यांच्याकडे तेवढा गार वातावरण आहे. बरोबर. पण वाईन नॉर्मली कधी ड्युरिंग मील टाइम, बिफोर मील टाइम का? ड्युरिंग मील, बिफोर मील तुम्हाला चालू शकतो. पोस्ट मील फक्त ती डेझर्ट वाईन जी मी तुम्हाला सुचवली ते होऊ शकतं. तर म्हणून जी वाईन टुरिझम आता तुम्ही सांगितलं त्यात काय काय दाखवतात, तर नॉर्मली वन डे टूर असते आणि या सगळ्या वायनरी नाशिकच्या आसपास आहे. नाशिकच्या आसपास हे करता येतं का काय? याच्यात आपण आता माझ्याकडे येणारा जो पर्यटक आहे, पर्यटकाची उत्सुकता किती त्याच्यावरती डिपेंड आहे. आता माझ्याकडे जर आलं कोणी की त्याला खरोखर वाईनमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी कमीत कमी 3 दिवसाची टूर करावी. अच्छा. 2 दिवसाची पण होते, 1 दिवसाची पण होते. ओके. पण त्याला 1 दिवसात जे दिसतं तेच 3 दिवसात दिसणार, पण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वायनरीज आणि ॲटमॉस्फिअर बघायला मिळेल. कारण आमच्याकडे नाशिकमध्ये तुम्ही जर आलात तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळीकडे द्राक्ष पिकतात. बरोबर. पण सगळीकडची टेस्ट वेगळी. तर तुम्ही ईस्टला जर गेलात तर ईस्टचं सॉईल कंडिशन्स वेगळे आहेत, वेस्टचे वेगळे आहेत, नॉर्थचे वेगळे आहेत, साऊथचे वेगळे आहेत. तर एकच प्रकारच्या द्राक्षाची तुम्ही 4ही ठिकाणची वाईन जर टेस्ट केली तर ती वेगवेगळी तुम्हाला टेस्ट मिळेल. तो त्याच्यामधला फरक असतो. कारण तिथलं तुम्ही जमीन वेगळी आहे, मातीचा रंग वेगळा आहे, मातीमध्ये फ्लेवर्स वेगळे असतात, मातीमध्ये त्याचे काही मिनरल्स वेगळे असतात. नंतर निचरा होणारी जमीन किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन याच्यावर पण फरक असतो. तर त्याच्यात सगळ्या वाईनमध्ये तुम्हाला त्याच्यातला फरक जाणवेल. म्हणजे खरा वाईन दर्दी आहे तो त्याला ते सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतो. 3 दिवस वेगळ्या 4 भागातल्या आम्ही वायनरी दाखवतो. त्याच्यामध्ये दिवसभरात आम्ही 3 वायनरी कव्हर करतो. वायनरीजमध्ये त्यांचे एंट्रन्स फीज असते. मग त्या एंट्रन्स फीजमध्ये तुम्हाला सगळी वायनरी दाखवतात आणि वाईन चाखायला देतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाईन टेस्ट करायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन टेस्ट करायला मिळतात. साधारण आम्ही 30 ml आम्ही प्रत्येक वाईनची आम्ही साधारण 3 ते 4 वाईन आम्ही टेस्ट करायला देतो. 30 mlच्या टेस्टिंग देतो आम्ही. 3 वायनरीमध्ये दिवसभरात होतं. आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही ह्या वायनरीतून त्या वायनरीत जात असतात तेव्हा दुपारची वेळ झाली तर मग लंचची सोय एखाद्या वायनरीत, म्हणजे वायनऱ्यांमध्ये रेस्टॉरंट्स आहेत, तिथे तुमची लंचची सोय होते.
दुपारची वेळ गेली तर तुम्हाला मग तिथे वाईन टेस्टिंग परत होतं. त्याच्यावरती तुम्हाला हाय टी काही असेल तर हाय टी करता येतो. ओके. असे सगळे प्रोव्हिजन्स आहेत. नाशिकमध्ये राहून आपण एक वन डे टूर वायनरी टूर करू शकतो. आता 3 ते 4 वायनरी एका दिवसात. फॉर एक्झाम्पल समजा पुण्या मुंबईहून जर कोणी आमच्याकडे नाशिकमध्ये पोहोचलं तर साधारण 5 ते 6 तासाचा रस्ता कापून आमच्याकडे पोहोचले तर दुपारी आपण जर वाईन टूर चालू केली तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळीपर्यंत आपण 5 वायनरी व्यवस्थित करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते आपल्या ठिकाणावरती रिटर्न डेस्टिनेशनला जाऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आता रेल्वे स्टेशन नाशिकमध्ये जवळ आहे, रेल्वेने येऊ शकतं. एअरपोर्ट आमचं आता फुल फंक्शनिंग एअरपोर्ट आहे, जिथे आमच्याकडे आता दिल्लीहून किंवा बँगलोरहून बऱ्याच ठिकाणी अहमदाबाद आहे, कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तर बरेच आमचे इंटरनॅशनल व्हिजिटर्स हे बाय फ्लाईट येतात. आम्ही त्यांची पिकअप एअरपोर्टवरून पिकअप अरेंज करतो आणि वाईन टूर करून परत त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करतो. दिस इज पॉसिबल इन 1 डे ऑल्सो अँड 2-3 डेज ऑल्सो. पण आय थिंक आपल्याकडचा पर्यटक खासकर महाराष्ट्रातला जो आहे तो वाईन दर्दी असतील नो डाऊट, 2-3 दिवस तुम्ही म्हणलं तसं करतील सुद्धा. पण मला वाटतं बरेचसे बहुसंख्य पर्यटक असंच नाशिकला येणारे असतात, त्यांना एक 1 डे वायनरी टूर आपल्याला करता येईल. आणि त्याच्याबरोबर आपण त्यांना एक जसं मी तुम्हाला सांगितलं वाईन बरोबर डिवाईन ऍड करू शकतो तर ते करू शकतो. किंवा संध्याकाळी ते सगळं वाईन टूर झाल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे नाशिकमध्ये गंगापूर धरण आहे. गंगापूर धरणावरती इंटरनॅशनल क्वालिटीच्या बोट्स आहेत. तर बोटिंग एक चांगलं ऑप्शन आहे नाशिकमध्ये. याच्या व्यतिरिक्त हेरिटेज वॉक आहे, सकाळी अर्ली मॉर्निंग हेरिटेज वॉक करू शकतात. नाशिकमध्ये गुड. हा एक ऑप्शन आहे त्यांना, म्हणजे वेगळं काहीतरी, म्हणजे दिवसभर तेच करायपेक्षा काहीतरी वेगळं पण मध्ये आपण टाकू शकतो. नाशिकला जाऊन फक्त पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर किंवा शिर्डी हे सोडून सुद्धा तुम्ही म्हणता आता हेरिटेज वॉक आहे किंवा बोटिंग आहे, वाईन टुरिझम तर प्रश्नच नाही. आता प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आता आपण जेव्हा वाईन टूर करत असतो, आता जे खरोखर वाईनचे दर्दी लोक असतात, ह्या वाईनच्या दर्दी लोकांना वाईन रिलेटेड जे प्रोडक्ट्स असतात त्या वाईन रिलेटेड प्रोडक्ट्ससाठी मी माझं वैयक्तिक एक आउटलेट उभं केलं आहे. त्याच्यामध्ये मी वाईनला लागणारे जे कॉर्क असतात मी स्वतः इम्पोर्ट करतो. मी सगळ्या वायनरीजला पुरवतो पण. आणि त्या कॉर्कबद्दल लोकांना उत्सुकता असते की हा कॉर्क येतो कुठून, बॉटलवर कॉर्कच का लागतो, कॅप आजकाल तर ॲल्युमिनियम कॅप आले आहेत, ऑप्शन आहे, पण कॉर्क का लागतो तर त्याच्याबद्दल सुद्धा मी म्हणजे ड्युरिंग टूर मी त्याच्यावर माहिती देत असतो. नंतर वाईनची बॉटल जी असते जर तिला कॉर्क असेल तर ती कॉर्कची बॉटल आडवीच का ठेवायची, कारण तिला आडवी ठेवावी लागते, तिला उभी नाही ठेवता येत. मग ती आडवी ठेवायची तर मग तिला ते स्पेसिफिक त्याचे स्टँड्स असतात, ते स्टँड्स मी स्वतः डिझाईन करतो, बनवतो. नंतर आता कॉर्क लावला की कॉर्कला काही आता तुम्ही हाताने काढू शकत नाही, त्या कॉर्कला काढायसाठी एक स्पेसिफिक ओपनर लागतो. ते ओपनर मी स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, मी बनवतो, मी विकतो ते लोकांना. नंतर शॅम्पेनच्या बॉटल्स असतात, त्यांना एक विशिष्ट स्टॉपर लागतं, ते स्टॉपर्स आम्ही सप्लाय करतो. असे वाईन रिलेटेड जेवढ्या काही प्रोडक्ट्स असतात त्याचं मी एक छोटंसं शोरूम बनवलं आहे की तिथे मी लोकांना म्हणजे ड्युरिंग टूर हे ऑफ द वे रिलेटेड टू वाईन एक वेगळं काहीतरी एक एक्सपिरियन्स देतो की त्याच्यामध्ये ते बघू शकतात, समजून घेऊ शकतात की नेमकं हे काय आहे. प्रत्येक प्रोडक्ट बद्दल त्यांना माहिती, मग ते उत्सुकतेने त्या गोष्टी विकत घेतात, तर त्यांच्या घरामध्ये त्यांना ते यूज करता येतात. नंतर वायनरीमध्ये जे वाईन बनतं, वाईन बनल्यानंतर जे वाईन एजिंगसाठी लाकडी बॅरलमध्ये जातात त्याला कास्क म्हणतात. ते जे कास्क असतात ते 10-15 वर्षानंतर ते डिस्कार्ड होतात. ते डिस्कार्ड झालेले बॅरल्स मी विकत घेतो आणि त्याचं फर्निचर बनवून मी ते लोकांना त्याचे डिस्प्ले देतो, दाखवतो. काही लोक विकत घेतात, त्यांच्या घरामध्ये बार बनवतात, त्या बॅरल कॅबिनेटमध्ये बार बनवतो. असे वेगवेगळे प्रकार म्हणजे रिलेटेड टू वाईन सगळं तो एक एक्सपिरियन्स त्यांना वेगळा दिला जातो.
म्हणजे तुमचं नाव वाईन फ्रेंड आहे, मला वाटतं अगदी सार्थ नाव आहे की परिपूर्ण वाईन एक्सपिरियन्स काय असावा. अगदी तुम्ही आलात तर माझं जे म्हणजे ऑफिसचं जे नाव आहे ते सुद्धा द वाईन फ्रेंडच नाव आहे आणि ते कॉर्कनी लिहिलेलं आहे. हो, ते कॉर्कनी लिहिलेलं आहे. तो वाईनचा जो कॉर्क आहे मी पोर्तुगालहून इम्पोर्ट करतो आणि त्या कॉर्कनी ते नाव लिहिलेलं आहे. एक वेगळं माझ्या घराचं नाव जे आहे ते सुद्धा मी जो बॅरलचा बेस असतो त्या बॅरलचा बेस असा पडलेला होता. मी त्याच्यावरती माझ्या आईचं नाव टाकून मी घराला नाव दिलंय. तो वाईनचा माणूस आला तो लगेच म्हणेल अरे बॅरलचा बेस आहे का. बढिया बढिया. असं माझ्या घरामध्ये शँडलियर जे आहे लावलेलं ते बॉटल कट करून मी बॉटलचं शँडलियर लावलेलं आहे. तो लॅम्प लावलेला आहे घरामध्ये. म्हणजे खूप काही आहे. बऱ्याच वायनरीमध्ये ॲस्ट्रेज आहेत तर बॉटल कट करून त्याचा बेस आहे तो ॲस्ट्रे म्हणून यूज करतो. नंतर बॉटल कट करून बॉटल ग्लासच्या शेपमध्ये कट करून त्या बॉटल ते यू कॅन यूज इट ॲज अ ग्लास किंवा बिल फोल्डर म्हणून यूज होतं. म्हणजे वाईन टुरिझम बरोबर आहे, सस्टेनेबल वाईन टुरिझम सुद्धा म्हणायला हरकत नाही याला की काही कुठे फेकलं जात नाही, सगळं रियूज होतं. अगदी मी तुम्हाला जे सांगितलं की रेड वाईन तयार झाल्यानंतर जो चोथा असतो तो फेकला जातो, तो त्याचं कंपोस्ट तयार होतं. पण कंपोस्ट तयार होताना त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया परत त्या जर चाळून त्या बिया जर साईडला केल्या तर त्याच्यापासून आमच्याकडे त्याचं ऑइल ग्रेपसीड ऑइल तयार होतं. ते ग्रेपसीड ऑइल तुम्हाला सुला वाईन्समध्ये जर गेला तर ग्रेपसीड ऑइल विकत मिळेल तुम्हाला. आणि दॅट इज व्हेरी गुड फॉर मसाज अँड सलाड ड्रेसिंग वगैरे अशासाठी यूज होतं. चांगलं आहे. म्हणजे एका द्राक्ष झाडापासून काय काय बनवू शकतं, बरंच काही बनवू शकतं. हो, अद्भुत आहे, अद्भुत अद्भुत. तर मी असं माझ्या सगळ्या प्रेक्षकांना असं सांगू शकतो की तुम्ही नक्की नाशिकला या आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, हा तुम्ही नक्की अनुभवा. याच्याबरोबर मी अजून एक आपल्या स्टुडंट्सला सांगू शकतो की ही वाईन टेक्नॉलॉजी एक नवीन एक विषय आहे, अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि वाईन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये हे सुद्धा एक करिअर ऑप्शन आहे की तुम्ही हे जर केलं तर तुम्ही एक वाईन मेकर होऊ शकतात किंवा वायनरीमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या तुम्ही याच्यामधून एक्सप्लोअर करू शकतात आणि तुमचं एक फ्युचर घडवू शकतात. तर नक्कीच तुम्ही नाशिकला भेट द्या. यू आर ऑलवेज वेलकम इन द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. थँक्यू. नमस्कार. तर मंडळी, तुम्हाला आज वाईन टुरिझमबद्दल बऱ्यापैकी सखोल माहिती मिळाली असा माझा अंदाज आहे. आणि आता सुट्ट्या चालू होत आहेत. तुमचे बरेच लोक विचार करतील महाराष्ट्रात काय जावं, कुठे जावं, 3 दिवस सुट्टी आहे तर काय करावं. तर आय थिंक मनोजजींना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नाशिकला जाऊन वाईन टूर तर कराच करा, कारण टॉपलाचा विषय आहे. पण त्याबरोबर नाशिकमध्ये अजून बरंच काही त्यांनी जे सांगितलं बघायला आहे तेही नक्की बघा. आणि मला नक्की वाटतं तुमचा एक वेगळ्या प्रकारचा हॉलिडे तुम्हाला यावर्षी नक्की एक्सपिरियन्स करता येतील. आणि हो, ते म्हणल्याप्रमाणे वाईन प्रमाणात प्या, पण वाईन हेल्दी आहे बाकी कुठल्याही अल्कोहोलिक ड्रिंकपेक्षा. त्यामुळे हळूहळू मला वाटतं अल्कोहोलिक ड्रिंकवरनं थोडं वाईनवर शिफ्ट व्हायला प्रत्येकाला काहीच हरकत नाही. आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.